तर नॉर्मल नीडलने मी ही सुंदर अशी डिझाईन कशी क्रिएट केली आहे, तर चला बघूयात. श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जी डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आणि तुम्ही पहिले फोटो बघितलाच असेल, खूप सुंदर आणि सिंपल अशी मी आज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी खूप सुंदर दिसणार आहे तुमच्या ब्लाऊजवरती. सो इथे आधी मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी फॅब्रिक ग्लूने इथे बॉल चेन चिटकवून घेतलेली आहे. बॉल चेन इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला जे इथे यूज करायचं आहे ते तुम्ही इथे यूज करू शकता. सो बॉल चेन लावून झाल्यानंतर आता इथे तुम्हाला डॉट दिसत असतील, तर त्या प्रत्येक डॉटमध्ये 1.5 सेंटीमीटरचं अंतर आहे, जे की मी इथे तुम्हाला दाखवते सुद्धा. इथे मी स्केल घेतलेली आहे, तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही मेजरमेंट टेपसुद्धा घेऊ शकता. सो इथे आता तुम्ही बघितलं की 1.5 सेंटीमीटरचं अंतर आहे ह्या प्रत्येक पॉईंटमध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला स्ट्रेट लाईन मारायची आहे डिझाईन करण्यासाठी. सो इथे स्ट्रेट लाईन मारण्यासाठी सुद्धा मी सेम 1.5 सेंटीमीटरचंच अंतर घेतलेलं आहे. सो इथे प्रत्येक पॉईंटच्या इथून मी 1.5 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे. सो हे अंतर घेऊन झाल्यानंतर आता इथे मी तुम्हाला हे डॉट पाडून दाखवलेले आहेत. सो इथे आता आपल्याला स्ट्रेट लाईन मारायची आहे. जेवढा आपण मेजरमेंट घेतलेला आहे, जो आपला एंडचा पॉईंट आहे, तिथे आपल्याला तो पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. सो इथे आता तुम्ही बघू शकता की मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. सो इथे स्ट्रेट लाईन मारून झाल्यानंतर आता आपली नेक्स्ट प्रोसेस आहे ती करूयात. सो इथे आधी मी नॉर्मल निडल घेतलेली आहे, त्याच्यानंतर नॉर्मल मशीन थ्रेड घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपले शुगर बीड लोड होतील तितक्या 0 पॉईंटची आपल्याला निडल घ्यायची आहे. एकदम पातळ अशा साईजमध्ये सुद्धा आपल्याला निडल अवेलेबल असते. सो इथे 0 पॉईंटची निडल घेतल्यानंतर आपल्याला थ्रेड घ्यायचा आहे आणि थ्रेडसुद्धा आपल्याला 2 धाग्यांचा म्हणजे 2 धागे घेऊन मग त्याला एंडला नॉट मारायची आहे. सो आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि आपली जी स्ट्रेट लाईन आहे तिथे आता मी डिझाईन करण्यासाठी घेतलेला आहे. सो इथे आधी मी शुगर बीडने वर्क करून घेतले आणि आपला जो एंडचा पॉईंट आहे तिथे मी एक राईस बीड आणि अगेन त्याच्यामध्ये एक शुगर बीड लोड करून घेतलेला आहे. सो आपली जी ह्या सर्व स्ट्रेट लाईन आहेत त्यास आपल्याला सेम ॲज इट इज सेम वर्क करायच्या आहेत. सो इथे शुगर बीड झाल्यानंतर एंडला जो आपला पॉईंट आहे तिथे आपल्याला राईस बीडचा वापर करायचा आहे. सो इथे शुगर बीड आणि राईस बीडने आपल्या ज्या स्ट्रेट लाईन आहेत त्या वर्क करून झालेल्या आहेत. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. सो तुम्हाला आता या प्रत्येक स्ट्रेट लाईनमध्ये मिडलला एम्प्टी जागा दिसते, तिथे आपल्याला बीड लावून घ्यायचे आहेत. सो इथे मी डार्क कलरचे बीड घेतलेले आहेत, जे डार्क ग्रीन कलरचे आहेत. सो आता हे बीड आपल्याला ह्या मधल्या एम्प्टी जागेमध्ये लावून घ्यायचे आहेत. सो इथे आधी मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आता जे इथे मी बीड घेतलेले आहेत ते मी इथे लावून घेतलेले आहेत. फॅब्रिक ग्लूचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपल्याला 1 ते 5 मिनटं ते सुकण्यासाठी द्यायचे आहेत. सो इथे बीड छान सुकलेले आहेत. सो आता आपली नेक्स्ट स्टेप करूयात. सो इथे बीड छान सुकल्यानंतर इथे अगेन मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आपल्याला हा हाफ सर्कल क्रिएट करायचा आहे. सो आपल्याला ॲज इट इज सेम करायचं आहे. मी एकूण ह्याच्यामध्ये 10 शुगर बीड घेतलेले आहेत. सो 10 शुगर बीड आपल्याला प्रत्येक बीडमध्ये लोड करून घ्यायचे आहेत. आणि शुगर बीड लोड करून झाल्यानंतर प्रत्येक 2-2च्या शुगर बीडमध्ये आपल्याला ते फॅब्रिकवरती फिक्स करून घ्यायचे आहेत. जसं की मी इथे तुम्हाला दाखवते आहे, सेम तसंच करा, म्हणजे तुमचे जे बीड आहेत ते फॅब्रिकवरती एकदम फिक्स होऊन जातील, सिक्युअर होऊन जातील.
सो इथे शुगर बीडनं सुद्धा वर्क करून झालेलं आहे. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे. सो इथे आता मी तुम्हाला कुंदन दाखवते. इथे आपल्याला कुंदनचा वापर करायचा आहे. सो इथे मी आय शेपचे कुंदन घेतलेले आहेत आणि स्क्वेअर शेपचे कुंदन घेतलेले आहेत. दोन्ही कुंदनची साईज सेम आहे. दोन्ही साईज सेम आहेत, स्मॉल साईज. सो इथे आता कुंदन घेतल्यानंतर आधी आपण जिथे शुगर बीडचं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती आता आपल्याला ते कुंदन लावायचे आहे. सो आधी इथे मी फॅब्रिक ग्लू लावून घेते. सो जिथे आपल्याला कुंदन लावायचे आहे तेवढ्या भागात आपल्याला फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आहे. सो इथे फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर आधी आपल्याला आपले जे आय शेपचे कुंदन आहेत ते आधी आपल्याला लावून घ्यायचे आहेत. सो इथे आय शेपचे कुंदन 2-2च्या रेंजमध्ये लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर 2 आय शेपच्या कुंदनमध्ये जी जागा राहील त्या 2 कुंदनच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर लावायचा आहे. स्क्वेअर शेपचा कुंदन लावायचा आहे. सो आता मी प्रत्येक पॉईंटवरती सेम करते. आधी आपण फॅब्रिक ग्लू लावून घेणार आहोत. जिथे आपल्याला कुंदन चिटकवायचे आहे तेवढ्याच भागात आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. सो ग्लू लावून झाल्यानंतर इथे आता मी आय शेपचे कुंदन लावून घेतलेले आहेत 2 आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती स्क्वेअर शेपचं एक कुंदन लावून घेतलेलं आहे. सो इथे आपले कुंदनसुद्धा लावून झालेले आहेत आणि फायनली इथे आपली डिझाईनसुद्धा छान आणि सुंदर अशी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन दिसते आहे. तर आता मी तुम्हाला जवळून हिचं फुल लुक दाखवते आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि सिंपल अशी ही डिझाईन आहे, पण खूप जास्त सुंदर असा लुक देणारी आहे. जास्त हेवीसुद्धा नाही आणि जास्त सिम्पलसुद्धा नाही. सो तुम्हीसुद्धा ही डिझाईन तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा. इथे मी तुम्हाला फ्रंट नेक दाखवलेला आहे, पण तुम्ही बॅक नेक आणि स्लीव्जवरती सुद्धा ही डिझाईन क्रिएट करू शकता. सो तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.